नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. मित्रांनो, उद्या एक वडूज फाटीवरती मैदान होते. हे मैदान जे आहे ते दुशाचं मैदान आहे आणि उद्याच्या दुशाच्या मैदानामध्ये या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव बकासूर उद्या पळताना कदाचित दिसू शकेल. आज संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील. जर आज संध्याकाळी लाईव्ह लॉट जर नाही निघाले तर मग उद्याच्या मैदानामध्ये डायरेक्ट लाईव्ह लॉट जे आहेत ते निघतील. मैदान जे आहे ते P3 लाईव्ह या चॅनलवरती आपल्या सगळ्या महाराष्ट्राला दिसेल. आणि उद्या जर बकासूर एखाद्या वेळेस म्हणतो मी, माहीत नाही पळेल म्हणून, मला वाटते पळूसुद्धा शकेल. आणि जर पळाला तर कोणासोबत असू शकतो, कारण की नावे खूप समोर येत आहेत. आत्ता सांगितलं जातं आहे की हिंदकेसरी सचिन लक्षाच्या जोडीमधील एकसुद्धा असू शकतो. आता मी सगळे म्हणतील की हा वेगवेगळे का सांगतो आहे असं. एकदा सांगतो आहे की गोकुळ गाणणकरांचा, आता सांगतो आहे सचिन लक्षा. सांगू शकत नाही, काही होऊ शकतं. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, ते काहीसुद्धा घडू शकतं मित्रांनो. आणि उद्या एक मोठं टॉपचं मैदान दुशामधील, खूप दिवस झालं दुशाची मैदाने जे आहेत ते आपल्याला बघायला मिळत नाही आहेत. त्याच्यामुळे उद्याच्या वडूज फाटीवरती एक नामवंत फाटी आहे ती. त्या फाटीवरती जे नंदी गुलाल मिळवतात ते नंदी कायम गुलालामध्ये राहतातच, अशी ही नामांकित फाटी आहे वडूजची. आणि उद्या जर त्या ठिकाणी जर बकासूर जर पळाला तर 100% जाण्याचा प्रयत्न करेन मी. आणि उद्या बकासूर जर पळाला तर एक अंदाज वाटतो आहे मला. खूप दिवस झालं मनामध्ये ही जोडी चालली की हिंदकेसरी शाहिदबाई मुलानी नातेपुतेकरांचा जो सचिन आहे तो दुसरा आहे, आता सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे. तो सुद्धा बकासूरसोबत पळावा अशी महाराष्ट्राच्या खूप तमाम जनतेची मागणी आहे. खूप लोकांना एक प्रश्न पडला आहे की नक्की कधी पळेल जोडी. परंतु तो योग जो आहे तो अजून तरी काही जुळलेला नाही आहे. तो योग जो आहे तो लवकरच जुळून येईल आणि 100% ही गाडी आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया, जर योग जर जुळला असेल तर काय सांगावं, धप्पा मिळते सगळ्या महाराष्ट्रामध्ये, धप्प बकासूरचं मिळतात. आपण काय होतं, आता उद्या मैदान आहे, बरोबर आहे. उद्या बकासूर पळू अगर ना पळू, पण आपल्याला माहिती आहे दुशाचं मैदान आहे. दुशामधले एक टॉपचे नंदी बघतो आपण की त्याच्यासोबत बकासूरसोबत पळू शकते. काही वेळा असं झालं की कोणालाच माहीत नाही की बकासूर पळला आहे, बकासूर गटपास झालेला आहे हे सुद्धा माहीत नाही. त्याच्यामुळे एक लोकांना एक काय म्हणतात की त्याला, लोकांना कळावं की बाबा जर उद्या, लोकांना कसं असतं, लोक बकासूर असेल तरच लोक शर्यत बघितली जाते आणि त्या लोक काय बघत नाहीत असं मला तर वाटते. काही नक्की खरं काय खोटं सांगा, खरं कमेंट्समध्ये सांगा. आणि उद्याच्या मैदानात जर बकासूर आणि सचिन ही जोडी जर पाळली तर खूप आनंद होईल. नक्कीच जाऊ त्या मैदानामध्ये. आणि एक चेहरा समोर येतो आहे नवनाथ शेठ जगदाळे यांच्या लक्षासोबत की बकासूर पळावा. दुशाचं मैदान आहे, काय सांगू पण शकत नाही. पायरा जर जो जमला असेल या दोघांचा सुद्धा तर जोडी पळायला काय हरकत नाही मला वाटते. बघूया. आणि सचिन लक्षा ही जोडी लवकरच पळणार आहे मित्रांनो. एक महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे, A1 जोडी आहे, A1 जोडी. या जोडीला तोड नाही मित्रांनो, महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. आणि खरंच खूप प्रेम आहे माझं या जोडीवरती. आणि मला खरंच ह्या अक्षरशः तुम्हाला सांगतो, लय जीव माझा म्हणजे कसं तरी होतो आहे. ही जोडी पळत नाही. परंतु मालकांना एकच विनंती आहे, दोन्ही मालकांना, किमान माझ्यासाठी तरी पळवा ही जोडी. एक माझं एक ते म्हणतात की माणसाची शेवटची इच्छा काय आहे, माझी तेवढी इच्छा आहे की हीच जोडी पळवायची. मला माहीत नाही काय, पण मला ही जोडी बघायची. ह्या जोडीचा पळ दुशामधला बघायची आहे मला. सगळ्यांनी आता आदतमधला पळ बघितला आहे, दुष्यात दोघं बी दुसरं झालेत, आता बघायचे. मी शाहिदबाईंना रिक्वेस्ट करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की मला एक माझ्यासाठी पळवा जोडी. मी तुमच्या पाया पडतो. नवनाथ शेठ जगदाळे, तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्यासुद्धा पाया पडतो की लक्षा आणि सचिन ही जोडी पळवा, माझ्यासाठी पळवा. माझी लय इच्छा आहे म्हणजे लय इच्छा आहे माझी. मी खरंच या जोडीसाठी खूप मनामध्ये माझं लय चाललं आहे की जोडी कधी पळेल सांगू शकत नाही, पण पळेल, लवकर पळेल. बकासूरसोबत बघूया, जर एखाद्या वेळेस जर ही गाडी पाळल्यात तर बघूया सचिन लक्षासोबत पळताना दिसू शकेल. दुशाचं मैदान आहे, बघूया काय होते काय नाही. नाहीतर अजून एक नंदीचं नाव येते समोर, चांद उर्फ चंद्या, याच्यासोबतसुद्धा पळताना दिसू शकेल बकासूर. काय सांगू शकत नाही उद्या. जर उद्या नाही पळाला बकासूर तर परवा दिवशीच्या मैदानात, आदतच्या मैदानामध्ये 100% आपल्याला दिसेल. व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.